ह्या सगळ्या पांढरपिशी अधिकारी आहेत ना, हे पांढरपिशी अधिकारी असे केले ना तर या भारतामध्ये देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना रानामध्ये आपलं फास लावून मरायला लागेल. घरी जरी केला तुम्ही मिळवले पैसे खातले तुम्ही त्याने कसलेलं त्यानं नांगरलेलंच होते ना, कष्ट करून घातलेलं तुम्हाला धान्य काही पैशाने कागद खाताय जाऊन करा. आज राहू दे शेतकऱ्याचं खायला म्हणून एवढी जाण नाही. तुम्ही एवढा भिकार तुम्हाला साहेब बरोबर नाही. राजकीय नेते काय करतात तुम्ही एका तासाभरात पाठवलं पाहिजे तुमच्या त्या सचिवानं या रांडे कवड्याने पुढं काय निर्णय होतो ते जनता बघेल आणि नेते बघतील. आणि आम्ही असं नाही आहे की बाबा आम्ही जे निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत ना आम्ही त्यांच्यासंग मांडतो की निर्णय काय घेणार आहे. त्या कवड्याकडे आम्ही निर्णय मागत नाही. आम्ही कवड्याला काय सांगतोय, तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही आमच्या ज्या म्हणणं आहे, आमचं जे मागणं आहे ते तुम्ही तिथपर्यंत पोहोचवा. आम्ही जाऊन मुख्यमंत्र्यांना बोलतो नाही, मुख्यमंत्री इथे करू येऊ शकत नाहीत. त्या मुख्यमंत्र्यांनी आमच्यामध्ये दुवा साधण्यासाठी तुम्हाला बसवलं इथं. आणि हे जर का तुम्ही तुमचं काम करत नसाल तर द्या नोकरीचा राजीनामा. अहो तुम्ही स्वतःला शेतकऱ्याची लेकरं म्हणताय, जरा तरी काही वाटतंय का नाही. अहो तुम्ही नुसतं मेल केला आणि हे केलं झालं का. आज इथं जर का बाबा या उपोषणाचे शेतकऱ्यांचे प्रश्न त्या कवड्याला तुम्हाला एक फोन करता येत नाही का. त्या हरामखोरानं तुम्हाला सांगितलंय मी तुझा बाप आहे रे, खालच्या तुम्हाला फोन करू नको. तसं सांगितलं असं सांगा. त्या कवड्याला पुण्यात जाऊन तिथं गाडव आणि घोडे जाऊतो आम्ही. आणि आता आम्हाला तुमचं नाही पेटवायचं ना तर कवडीचं ऑफिस पेटवतो. तिथं पोलीस पण समोर आहेत, ऐकू द्यात. काय गुन्हे दाखल करायचे ते करू देतात आमच्यावर. गुन्ह्यांचा आम्हाला फरक पडत नाही. आणि असं समजू नका की उपोषणाला बसलोय म्हणजे आम्हाला पिटिता येत नाही. हे पिटवून आम्हाला माहिती आहे निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. निर्णय घेणारं शासन आहे, मुख्यमंत्री आहेत. आमच्या तरी कळकू द्यात म्हणजे शेतकऱ्याच्या हाताने कळकतात ना.